नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या भेंडी लागवडीचा उत्तम भाव मिळण्याचा सीझन चालू झाला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सध्या तुमची मशागत शेताची करून घ्या, मोगडून घ्या व त्याच्यानंतर बहुत काढा. मल्चिंग करायचं असतं तर मल्चिंग करून घ्या व बियाण्यांची निवड करताना साहिबा किंवा राधिका हे दोनपैकी कोणतंही बियाणे लावा. तिसरं कोणतंही बियाणं निवडू नका. या दोन्हीपैकी एकच लावा. लागवडीनंतर सुरुवातीला पाण्याचं नियोजन हे अत्यंत कमी पाहिजे. ड्रिपने 10 ते 15 मिनटं रोज पाणी सोडा. जास्त पाणी सोडलं तर उगवण क्षमतावर परिणाम होतो व उगवल्यानंतर फक्त थोडंसं एक 20-25 मिनटं पाणी देत चला, एक फूटभर होईपर्यंत. उगवल्यानंतर हे जाजल्यानंतर वाढ खुटते व पिवळेपणा वाढतो पानांवर व मव्याचंही प्रमाण वाढतं. त्यानंतर रेग्युलरप्रमाणे तुम्ही 19-19-0 किंवा 24-24 महाजन कंपनीचं जरी सोडलं ड्रिपने, म्हणजे मिजवून 24-24-0, ते पण विरघळतं स्वस्तात आणि चांगलं त्याचं पण बेनिफिट भेटतं. 19-19 19% नत्र राहते, स्फुरद 19% राहते. तर 24-24-0 म्हणजे 24% नत्र व 24% स्फुरद. नत्र काय करते तर नत्र वाढीचं काम करते व 24% स्फुरद हे फुटव्याचं काम करते. 19-19 19% पोटॅश आहे, ते सध्या काही उपयोगाचं नाही सुरुवातीला. तर अशाप्रमाणे सुरुवात करा, त्यानंतर भरपूर वाढ होईल. आणि कंटिन्यूली रोगर म्हणजे काळ्या माव्यासाठी फवारा. त्यानंतर टाटा मालिक हे पांढऱ्या किड्यांसाठी फवारा. रेग्युलरमध्ये हे 2 कीटकनाशक फवारा व लान्सर गोल्ड म्हणून कीटकनाशक येते UPL कंपनीचं, ते पण रेग्युलरमध्ये आलटून पलटून फवारा. भारी कोणतीही फवारणी करायची गरज नाही. प्रत्येक 4 दिवसाला एक फवारणी घेतली तर काही अडचण येत नाही. त्यानंतर जर फुलगळ आली तरच फॉलिक्युअर फवारायचं. फॉलिक्युअर हे आणून ठेवा व रेग्युलर मी एक 10 दिवसाला एक क्वांटम म्हणून एक स्वस्तातलं औषध आहे, ते फवारणी घ्यायचं. कारण आता सध्या थंडीच्या वातावरणात भुरी येत असते. थंडी आहे तोपर्यंतच ते वापरायचं. त्यामुळे हे फवारणीचं नियोजन झालं. जर काही जास्त दुसरा प्रकार असला तर माझ्या चॅनलला व्हिडिओला कमेंट करून त्याचंही उत्तर देण्यात येईल. त्यानंतर माल लागल्यानंतर 13-40-13 ही बॅग आणायची व प्रत्येक 4 दिवसाला 5 दिवसाला एक 2 ते 3 किलो तुमच्या म्हणजे होता गुंठ्यावर किती एकर आहे, अर्धा एकर, त्यानुसार सोडायचं. हे झाले संपूर्ण नियोजन. पाणी व्यवस्थापन परत वाढवायचं. माल चालू झाला की त्यानंतर कंटिन्युटी पाणी वाढवा तुमच्या म्हणजे तिथल्या वापसा कंडिशनच्या हिशोबाने. रोजच्या रोज किती वेळ पाणी बहतातनं निघायला वेळ लागते त्यानुसार सोडा. एकदा माल चालू झाला की त्यानंतर फक्त आणि फक्त 13-40-13 हेच बॅग सोडायची. जोपर्यंत तुम्हाला भेंडी म्हणजे जोपर्यंत तुम्हाला मार्केट तर कंटिन्यू राहतेच उन्हाळ्यात, त्याबद्दल दुमत नाही. पण जोपर्यंत उपटायचं नाही तोपर्यंत फक्त आणि फक्त 13-40-13 हीच बॅग सोडायची. दुसरं कोणाचंही ऐकून कुठलीही बॅग सोडायची नाही. 60-20 60-40 काही पण आलेलं आहे मार्केटमध्ये, 0.34 पण नाही सोडायचं. 13-40-13 काय होते, नवीन मालची सेटिंग धरते व माल फुगते. संपूर्ण एक नंबर बॅग म्हणजे भेंडीसाठी रोजच्या म्हणजे तोडण्यासाठी 13-40-13 सोडा व कंटिन्युटी मळ्यावरच्या फक्त फवारणी घ्या. अति महागाचे घेऊ नका. रोगर वगैरे आपले जुन्याच फवारणी घ्या. ॲक्ट्रा अशाप्रमाणे फवारणी करा. काय अडचण आल्यास मला कमेंट करा. धन्यवाद. मी आपला ज्योतिर्लिंग कृषी केंद्र मालक. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.